त्यामुळे इंद्राला कोणी मुलगी पसंत पण करीत नव्हती. स्वाती ही स्टायलिश मुलांना पसंत करत होती. पण पूजाची एक गोष्ट स्वातीला आठवते. तुम्हा शहरातील मुलींना फक्त शरीर आकर्षण ठरते, मन नाही. तेव्हा स्वाती म्हणते, अरे याचे मन तर चांगले आहे, हा मला कधी दुःख देणार नाही. माझ्या पहिल्या प्रेमाची सर्व माहिती असून पण याने मला सुधारण्याची एक संधी दिली. यामुळे आज याला आपण आपला जीवनसाथी करूनच घेऊया. या हेतूने स्वाती अचानक इंद्रासमोर उभी राहते. स्वातीला पाहून इंद्र म्हणतो, अहो तुम्ही इथे? पहिल्यांदा अहो ऐकल्यावर स्वाती म्हणते, अहो मी काय तुझा नवरा आहे का? मला अहो म्हणून राहिला? स्वाती म्हण, हा हा स्वाती तू इथे? हो. का बरं, तुला आवडले नाही का? अरे तुला सहज भेटायला आले रे मी. मला कॉलेजमध्ये काही काम नव्हतं. शिक्षकांचे महत्त्वाचे लेक्चर सोडून मला तुला भेटण्याची इच्छा झाली होती. स्वाती बोलण्यात खूप पटाईत होती. त्यामुळे तिने इंद्राला सांगितले, इंद्रजीत आज काय माझ्याकडून कॉलेज होणार नाही. चल आपण दोघं बाहेर हॉटेलमध्ये जाऊ आणि चहा पेता पेता बोलूया. चालेल ना? ठीक आहे चालेल, इंद्र म्हणतो. स्वाती लगेच गाडी घेऊन येते. स्वाती इंद्रजीतला म्हणते, हे घे गाडी चालव, मी मागे बसते. पण स्वाती मी सायकलवर येतो, मी कधी गाडी चालवली नाही. अरे देवा, मला तर याला सर्व काही शिकवावे लागेल. स्वाती हे सर्व मनात बोलते. हा बस आता मीच चालवते गाडी. गाडीचे सीट थोडे चिकणे होते. जिथे खड्डा दिसला की स्वाती गाडी खड्ड्यात टाके. यामुळे इंद्र घडी घडी स्वातीला खेटून जात असे. गाडी चालवत असताना स्वाती म्हणते, अरे मला पकडून बस ना, म्हणजे जास्त त्रास नाही होणार तुला. पण इंद्र स्वातीचे काही ऐकत नाही. यावर स्वाती जास्त करते. गाडी जोरात करून मध्येच ब्रेक लावते. यामुळे इंद्र न सांगता स्वातीला पकडत होता. स्वातीचे चाळे पाहून इंद्र मनात म्हणतो, हिला मी आवडलेलो आहे आणि आता हिला पकडण्यास काही हरकत नाही. यामुळे इंद्र हळूच स्वातीच्या कमरेभोवती आपल्या हातांचा वेढा घालतो. स्वातीला इंद्राचे लाजत काम करणे खूप आवडते. हॉटेल वीराजवळ स्वाती गाडी थांबवते व दोघं चहा पिण्यास मध्ये जातात. एका टेबलावर बसल्यानंतर स्वातीने चहाची ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत स्वातीने इंद्राला प्रेमाचा नकार दिला. हे एकदम अचानक झाल्यामुळे व एका दमात सांगितल्याने इंद्र खूप दुखावला गेला. इंद्राला ही कल्पनाच नव्हती की आपल्या प्रेमाचा दी एंड एवढ्या लवकर येईल. चहा येताच स्वाती इंद्राला म्हणते, अरे चहा घे ना. यावर इंद्र संतापतो आणि म्हणतो, तू मला प्रेमाचा नकार देण्यासाठी इतक्या लांब घेऊन आलीस? मला माहीतच होते तुमच्यासारख्या मुली आमच्यासारख्या न बोलणाऱ्या म्हणजेच आम्हाला बिनधास्त मुलींना प्रपोज करता येत नाही ना. म्हणून मुली काही चांगल्या तर काही तुमच्यासारख्या राहतात, ज्या मुलांचा स्वभाव न पाहता त्यांची राहणीमान व पैसा याकडेच तुमचे लक्ष असते. आणि हा एक गोष्ट विसरलोच, तुमच्या गरजा जो फक्त माणूस पूर्ण करू शकतो त्यात पण तुम्हाला आवड निवड. यावर स्वाती शांत मनाने म्हणते, झालं तुझं, बस चहा घे, आपल्याला अजून एका ठिकाणी जायचे आहे. पण इंद्र तो चहा पित नाही. टेबलावर पैसे ठेवतो व स्वातीचा हात धरून तिला बाहेर ओढत आणतो. मला कॉलेजवर सोड, नाहीतर तुझ्या कानाखाली असा आवाज काढेल ना तर तू जन्मभर विसरणार नाही. यावर स्वाती मनात म्हणते, अरे वा, आता खरं मर्द वाटतो. स्वाती लगेच गाडीवर बसते व कॉलेजकडील रस्ता न पकडता दुसरीकडेच वळते. यावर इंद्र म्हणतो, स्वाती तुला ना आता सर्व काही दाखवतो मी, तू फक्त गाडी थांबव आता. स्वाती गाडीचा वेग भर धाव घेत लव्ह गार्डन जवळ येऊन थांबते. इंद्र यावर विचार करतो, हिला मी आवडत नाही, मग हिने मला इथं का आणलं असावं. तेव्हा स्वाती इंद्रचा हात पकडून त्याला गार्डनमध्ये नेते व म्हणते, इंद्र तू एका लाजणाऱ्या मुलीसारखा मला सांगत होता, पण आम्हा मुलींना असा मुलगा नाही आवडत. मुलींना फॅशन बरोबर बिंदास राहणारी मुलं आवडतात. तुझ्यातील वाघ तर मी बघितला, आता फक्त राहिले तर ते तुझे राहणीमान, ते मी थोड्या दिवसांनी बदलून टाकेल. त्यावर इंद्र म्हणतो, तू माझ्यावर प्रेम करत नाही, मग माझ्यावर कशाला अधिकार दाखवते? मला माहीत असून पण की तुझं प्रेम दुसऱ्याबरोबर होते, तरी पण मी तुझ्यावर प्रेम केले. पण तू अशी असशील हे मला स्वप्नात पण वाटले नव्हते. प्रेम फक्त गरजा पूर्ण करणे नव्हे, तर प्रेमाला ईश्वराची प्रतिमा दिली जाते, त्या विचारांचा मी आहे. हे सर्व भाषण ऐकल्यावर स्वाती जोरजोरात हसू लागते व म्हणते, अरे वेड्या, तुझ्यातील खरा प्रेमी जागा करण्यासाठी मी तुला असे बोलले नाही, तर विचार कर, तुला जर नकारच द्यायचा असता